सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्याला कोणती भाजी द्यायचं असा प्रश्न रोजचा असतो. तर घाई गडबडीमध्ये पटकन होणारी आणि चविष्ट भाजी जर तुम्हाला करायची असेल तर ही दही शिमला मिरचीची भाजी एकदा नक्की करून पहा. करायला सोपी आहे. फक्त शिमला मिरची आणि त्याचबरोबर कांदा चिरण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच. तर भाजी करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. 1-2 मिनिटामध्ये भाजी तयार होते. तर त्यासाठी इथे मी 1/2 किलो शिमला मिरची घेतलेली आहे. तर हे छोटे जे शिमला मिरची आहेत ते घेतलेले. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. थोडासा मोठा साईज आहे, जास्त छोटा असा नाही आहे. आणि त्याचबरोबर हे दोन्ही छान उभ्या फोडी चिरून घेतलेल्या आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा सोबतच चिरून घेतलेली आहे. आता इथे थोडंसं वेळ द्यावं लागतं, बाकी काही नाही, पटकन भाजी होते. आणि त्याचबरोबर कढईमध्ये साधारण एक 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं. त्यानंतर जे कांदा होता ते यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर कांदा थोडंसं जाडसर असं चिरून घ्यायचं, कारण खाते वेळेस ते छान लागतात. आणि त्याचबरोबर आता जे ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची आहे ते थोडंसं बारीक फोडी चिरून घ्यायच्या, उभ्याच पण पातळ फोडी चिरून घ्यायचं. ते यामध्ये टाकून घ्यायचं, ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. हे आपले बेसिक मसाले आहे. कुठल्याही प्रकारचं वाटण घाटण करायची काही गरज नाही या भाजीसाठी. आणि ठेचून घेतलेला लसूण साधारण एक अर्धा चमचा इतकं, ते सुद्धा परतून घेतलेलं आहे. आता गॅसचा फ्लेम कमी करायचा, झाकण लावून आता वाफून घेऊया. तोपर्यंत आपण यासाठी एक साधं दह्याचं पेस्ट तयार करून घेऊया. तर इथे मी घेतलेलं आहे साधारण एक अर्धा कप इतकं दही आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि 2 चमचे बेसन पीठ. यामुळेच आपल्या भाजीला मस्त टेस्ट येते. फक्त आपल्याला फेटून टाकायचं आहे. फेटून टाकल्यामुळे काय होतं, भाजीमध्ये आपण जेव्हा दही टाकतो ते फुटत नाही किंवा असं दही वेगळं आणि भाजी वेगळं असं होणार नाही. झाकून ठेवल्यामुळे आपली शिमला मिरची आणि कांदा दोन्ही छान वाफल्या गेलेला आहे. आणि त्याचबरोबर तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेलं आहे. आता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये मिक्स केलेलं आहे, कारण आपण जे बेसन पीठ वापरले ते कच्चं आहे. ते शिजण्यासाठी थोडंसं वेळ लागते. त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून झाकण लावलेलं आहे. आणि तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला छान वाफून घ्यायचं आहे. तर 1 मिनिट वाफून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी दही शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. बऱ्याच वेळेस भाजीला काय करू, काय केल्याने सगळ्यांना आवडेल असा प्रश्न पडतो. तर पटकनमध्ये जर तुम्हाला कोणती भाजी बनवायची असेल तर हे बेस्ट आहे. वाटण घाटण न करता अगदी सहजपणे करता येईल अशी भाजी आहे. अशा भाज्या तुम्हाला पाहण्यास आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.